मुंबईतल्या कोस्टल रोडची मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून पाहणी। कोस्टल रोडची हाजी अली ते वरळी मार्गिका उद्यापासून सुरू होणार। दिल्लीतल्या नेत्यांकडून फडणवीसांचे पंख छाटण्याचा प्रयत्न। शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हेंची टीका। मुंबईतल्या जुहूच्या तापस बारवर महापालिकेची कारवाई। वरळीतल्या हिट अँड रन प्रकरणातल्या आरोपीनं इथेच केलं होतं मद्यप्राशन। वरळीतल्या हिट अँड रन प्रकरणात मृत महिलेच्या कुटुंबाचा आदित्य ठाकरेंकडून सांत्वन। मिहिरच्या घरावर बुलडोझर चालवणार का, सरकारला संतप्त सवाल। बावनकुळेंची कामठीत घर वापसी होण्याचे संकेत। येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत बावनकुळे कामठीमधून निवडणूक लढवणार असल्याची शक्यता। 13 जुलैला छत्रपती संभाजीनगर शहरात शांतता रॅली निघणार। पोलीस प्रशासन सज्ज। रॅलीचं काटेकोरपणे नियोजन करण्याच्या पोलिसांच्या सूचना। लाडकी बहीण योजनेचा मवियाकडून गैरफायदा घेण्याचा प्रकार सुरू। आपली माणसं सोडणं चुकीचं, अर्ज भरणं म्हणत अमोल मिटकरींचा महाविकास आघाडीवर गंभीर आरोप। दारू पिण्यास मनाई केल्यानं टोळक्याकडून ढाबा मालकाला मारहाण। नाशिकच्या इंदिरानगरमधील घटना। ठाण्यात स्वाईन फ्लूचे 70 रुग्ण। कळवा रुग्णालयात स्वाईन फ्लूच्या रुग्णांसाठी स्वतंत्र आयसोलेशन वॉर्ड तयार। 31 ऑगस्ट पर्यंत वरंद घाट सर्व प्रकारच्या वाहतुकीसाठी बंद। रायगड जिल्हाधिकाऱ्यांनी जारी केली अधिसूचना। हतनूर धरणातून पाण्याचा विसर्ग होत असल्यानं तापी नदीच्या पाणी पातळीत वाढ। नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा।